हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती, ज्याचे नाव आहे इन्स्पायर अकॅडमी. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश स्पीकिंग म्हणजे आपण इथे थंबनेलच असं दिलेलं आहे की स्पीक इंग्लिश विदिन 30 डेज, 30 दिवसामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे. ते कसं? तर या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी काही टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि आजसुद्धा तुम्हाला ज्या उरलेल्या टिप्स आहेत 30 दिवसामध्ये इंग्लिश कसं बोलायचं त्या आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. तर ह्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आधीच्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या आणि ह्या जर तुम्ही ऐकल्याच नाही तर त्याचा आउटपुट 0 आहे. सो त्यामुळे तुम्हाला हा देखील व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे की जेणेकरून 30 दिवसात इंग्लिश कसं बोलायचं याच्याशी रिलेटेड ज्या टिप्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याला फॉलो करून तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला आता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता या अगोदरचं थोडंसं रिवाईज करते मी की तुम्हाला जर 30 दिवसामध्ये इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. पूर्ण महिनाभर जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही इझिली छानपैकी अगदी इझिली इंग्लिशमध्ये बोलू शकतात. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला बघा प्रॉपर गायडन्सची गरज असते कोणतंही स्किल अचीव करण्यासाठी. मग आता तुम्ही इंग्लिश बोलण्याची सुरुवात करताय तर तुम्हाला सगळ्यात पहिले आपले जे रोज येणारे जे व्हिडिओज आहेत ते फॉलो करायचे आहे किंवा बघायचे आहेत. ओके, त्याच्यामध्ये लेक्चर प्लस प्रॅक्टिस होते. त्यानंतर सेकंड टिप मी तुमच्यासोबत शेअर केली ती म्हणजे रीडिंग, की तुम्हाला रीडिंग करायचं आहे. देन थर्ड टिप वॉज कोणती होती ती? तर रायटिंग. आपल्याला डेली डायरी इंग्लिशमध्ये लिहायची आहे. जे काही आपण दिवसभरात करतो ते तुम्हाला इंग्लिशमध्ये रात्री लिहायचं आहे, जेणेकरून तुमची जी रायटिंग स्किल आहे ती देखील इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? हां, टिप नंबर 4 आहे लिसनिंग. आता बघा, लिसनिंग हा इतका इम्पॉर्टंट पार्ट आहे इंग्लिश बोलण्यासाठी. कुठलीही लँग्वेज म्हणजे फक्त इंग्लिशच्या बाबतीत बोलत नाही आहे मी, कुठलीही तुमची मदर टंग असो, मराठी असो, हिंदी असो, कोणतीही लँग्वेज जर बोलायची असेल तर सुरुवातीला ती ऐकणं तितकंच गरजेचं आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ते जेव्हा बोलायला सुरुवात करतं तर आपल्या घरामध्ये जी भाषा वापरली जाते, जी लँग्वेज आपण घरामध्ये बोलतो, अगदी तीच लँग्वेज ते लहान मूल बोलायला लागतं. मग एखाद्याच्या घरात जर मराठी बोलत असतील, मदर टंग मराठी असेल तर ते बाळसुद्धा मराठीमध्ये बोलायला लागतं. एखादी लँग्वेज हिंदी असेल तर त्यांच्या घरातलं बाळ हिंदीमध्ये बोलायला लागतं. म्हणजे हा डिफरन्स आहे. मग असं का होत असेल बरं? तर ते जे बाळ आहे ऐकून ऐकून लँग्वेज शिकतं. म्हणजे घरातील जे व्यक्ती आहे ते बोलतात, त्याच्या कानावर ते शब्द पडतात आणि तेच ग्राफ्स करून ते बाळ भाषा शिकतं. ओके, म्हणजेच बघा लिसनिंग किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं असेल, इंग्लिशच्या बाबतीतही तेच आहे की जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला ऐकावं लागणार आहे. बघा, तुम्हाला जर काहीच बोलता येत नाही आहे आणि तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये गेले, काही दिवस त्या लोकांसोबत जेव्हा तुम्ही राहता तुम्हाला ऑटोमॅटिकली ती लँग्वेज बोलता येते. मग आता इथे तर आपल्याला तसं ॲटमॉस्फिअर नाही आहे. आपल्या घरात आपली मदर टंग वापरली जाते. इव्हन आपला जो सराउंडिंग एरिया आहे, स्कूल असेल, कॉलेज असेल, सगळीकडे आपली भाषा वापरली जाते. तिथे इंग्लिशमध्ये कुणीही बोलत नाही. मग त्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की ऐकायचं कुठून? मग आता त्याच्यासाठी तुम्ही जे मोटिवेशनल स्पीचेस असतील किंवा इंग्लिश स्पीचेस असतील ते तुम्ही ऐकले पाहिजे. आणि अजून एक की मूव्हीज बघा, मूव्हीजमध्ये तुम्हाला त्यांचे जे एक्सप्रेशन असतात, इंग्लिश मूव्ही जर तुम्ही बघितली, एक्सप्रेशनच्या थ्रूसुद्धा तुम्हाला ते कळतं की एक्झॅक्टली हे काय बोलत आहेत. आणि जसं जसं तुम्ही हळूहळू डेली इंग्लिश ऐकायला सुरुवात कराल तशी तशी तुमची जी लँग्वेज आहे ती देखील इम्प्रूव्ह होणार आहे. अजून एक सोपं की घरामध्ये कार्टून, जे मुलं कार्टून्स बघतात, आपण स्कूलमधल्या मुलांविषयी बोलूया. आता आपण कार्टून्स हिंदीमध्ये ऐकत असो, मराठीमध्ये ऐकत असो. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे की टी व्हीला ऑप्शन असतं की जी लँग्वेज आहे ती स्विच करण्याचं. म्हणजेच तुम्हाला आत्ता
आत्ता ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कार्टून्स बघताय ती इंग्लिशमध्ये स्विच करायची आहे. म्हणजेच इथून पुढे तुम्हाला जे कार्टून बघायला मिळेल म्हणजे तिथे फन पण आहे, इंटरेस्ट पण आहे आणि लँग्वेजसुद्धा आपण शिकणार आहोत. ओके, म्हणजे हे वेगवेगळे मीडियम आहे की त्याच्या थ्रू तुम्ही ऐकू शकता आणि ऐकून तुमची लँग्वेज ही इम्प्रूव्ह करू शकता. मूवीचं पण तसंच आहे की आपला वेळ पण जातो आणि प्लस आपल्याला एखादं स्किल शिकायलासुद्धा मिळतो. सो लिसनिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर स्पीकिंग इंग्लिश. पुढे बघा, पुढची जी टिप्स आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग, विच इज स्पीकिंग. ओके, आता तुम्ही मला स्पीकिंगसाठी स्पीकिंग कसं, म्हणजे बघा की कोणतंही स्किल आपण अचीव केलं, फक्त ते अचीव करणं इम्पॉर्टंट आहे का, तर त्याचं प्रॅक्टिकली जेव्हा ॲप्लिकेशन आपण करतो त्याच वेळेला त्याचा आउटपुट आपल्याला छानपैकी मिळतो. म्हणजे बघा, तुम्ही कोणताही एखादा कोर्स केला किंवा एखादं स्किल अचीव केलं आणि ती जर अप्लायच केलं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. म्हणजेच बघा की तुम्ही कितीही इंग्लिश शिका, आयुष्यभर जरी इंग्लिश शिकत राहिले तरी तुम्हाला बोलता येणार नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय कराल म्हणजेच बोलायला सुरुवात कराल तेव्हाच तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह होणार आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच बोलता येईल, बट स्टार्टिंग तर आपण कुठून तरी करायला हवी. मग सुरुवातीला चुका होतात. लहान बाळाचं बघा, बोलायला लागल्यानंतर पण खूप मिस्टेक्स होतात, मग त्याला करेक्ट करतात घरातले माणसं. त्याच पद्धतीने तुम्ही स्टार्टिंग करा कुठून तरी आणि जसं जसं तुम्ही बोलायला सुरुवात कराल तशी तशी तुमची लँग्वेज इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होईल. मग आता तुमच्या घरामध्ये असेल, घरामध्ये जर कोणी एज्युकेटेड असेल, त्यांना जर इंग्लिश लँग्वेज येत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता किंवा तुमचे फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबतसुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. आणि असं कोणीही तुमच्या लाईफमध्ये नसेल की ज्याला इंग्लिश बोलता येतं किंवा ज्याच्यासोबत तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करू शकतात, तर सरळ मिररच्या समोर उभं राहायचं आणि जे काही तुम्हाला वाटतं ते बोलायला सुरुवात करायची. आणि ते 1 किंवा 2 दिवस करायचं नाही आहे तर रेग्युलरली 1 महिना तुम्हाला ते फॉलो करायचं आहे, कंटिन्युअसली बोलायचं आहे. बघा, सुरुवातीला तुमचा स्पीड स्लो असेल, तुम्हाला खूप म्हणजे मिस्टेक्स पण होतील, पण हळूहळू तुमची जी लँग्वेज आहे ती मस्त इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. तो चेंजेस तुम्ही स्वतः फील करणार आहात. म्हणजेच बघा, ह्या ज्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर प्रॉपरली इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे. तर बघा, 5 स्किल तुम्हाला अप्लाय करायचे आहे. फर्स्ट इज वॉच अवर व्हिडिओज, सेकंड इज रीडिंग, थर्ड इज रायटिंग, फोर्थ इज लिसनिंग अँड फिफ्थ इज स्पीकिंग. या सगळ्या स्किल जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केल्या, पूर्ण रेग्युलरली कन्सिस्टन्सली तुम्ही हे जर फॉलो केलं, यू कॅन स्पीक इझिली. ओके, हा आपला गॅरंटीड आहे, चॅलेंज आहे. तुम्ही 1 महिन्याचं चॅलेंज घ्या आणि या सर्वच्या सर्व ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. बघा तुम्हाला काय चेंज मिळतो आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर फॉलो केलं आणि तुम्हाला जर छानपैकी रिझल्ट आला तर मला नक्की सांगा. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.